चला तर आता बॅग्स वगैरे सगळ्या ठेवल्या गेल्या आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही मस्त कॉफी वगैरे इकडे बनवतो आहे. थोडीशी कॉफी घेऊया आणि सुरुवात करूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच मालवणकडे. एकदम निसर्ग पण खूप सुंदर, छान वाटलं. कोकणात आल्यानंतर स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. ॲक्च्युली या जागेला सोडून जाण्याची इच्छा नाही होते. खूप सुंदर जागा आहे आणि खूप खूप मस्त आहे. तर तुम्ही जर गणपतीपुळ्याला याल तर माझं पहिलं रिकमेंडेशन असेल की तुम्ही इकडे खरंच स्टे करा. पण ते म्हणतात ना की तुम्ही ज्यावेळेस रायगडमधून मालवणमध्ये जातात तर ते एक्सपेक्टेशन आहेत ना ते तुमचे वाढत जातात. कारण की मालवण आहेच तसं आणि आपण आता निघालो आहे मालवणकडे. तर त्याच्यामुळे इकडचं जाण्याचं दुःख तर आहेच, पण आपण मालवणला जातो आहे तर त्याचा एक आनंद आहे. तर त्याच्यामुळे चला आता आज आपण निघतो आहे आता मालवणकरता. तर हा जो सरळ रस्ता इकडे जातो तो जातो तुमचा आंजर्ले, वेळास, हरिहरेश्वर, श्रीवर्धन या साईडला म्हणजेच रायगड साईडला. आणि इकडचा जो रस्ता जातो तुमचा तो जातो गणपती बाप्पांच्या मंदिराकडे म्हणजेच गणपतीपुळे आणि पुढे तर तुमचं मालवण. तर आपण आता असं सरळ जाणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण इकडे थांबलो आहे ज्याचं नाव आहे दर्यासागर रेस्टॉरंट. सुंदर असं रेस्टॉरंट आहे, म्हणजे एक छोटंसं असं कोकणी घर आहे आणि तिकडे तर आपल्याला मस्त सगळ्या प्रकारचा कोकणी ब्रेकफास्ट आहे ज्याच्यामध्ये घावणे, भाजी वडे वगैरे हे सगळे. तर आम्ही आता इकडे ब्रेकफास्टला थांबलो आहे. अगदी त्या आम्ही जिकडे थांबलो होतो त्या स्टेपासून 5 मिनिटावर हे रिसॉर्ट. 3 घावणे करा आणि एक उपमा. आणि एक उपमा. तुम्हाला भाजणीवडे आपलं मिक्स पीठ येतं. तर थालीपीठाचं जे पीठ असतं त्याच्यामध्ये फक्त आपण कांदा टाकत नाही आणि ते पुरी टाईप येतं. अच्छा. हो. पण हे म्हणजे कोकणी पदार्थामध्ये जर आपण जे घावणं खातो त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं पाणी काढायचं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून हे आपण घावण्याबरोबर पण खाऊ शकतो. अच्छा. हो, ते पण एकदम खूप सुंदर लागतं. कोकणात आल्यानंतर आपण कोकणातले इकडचे जे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते नक्कीच ट्राय करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये भाजणी वडे तिकडे, दुसरं काय घावणे, दुसरं अजून घावणे, आंबोळी नाही तिकडे. आंबोळी आपण मालवणमध्ये ट्राय करू. माझं स्वतःचं MCA झालं आहे आणि MCA करून मी DBA केलं आणि DBA करून मी 4 वर्ष ॲज अ DBA म्हणून मी पुण्यामध्ये जॉब केला 2014 ते 2018. आणि मग 4 वर्ष जॉब करून मग आम्ही इकडे कोकणामध्ये म्हणजे आपलं घरात जाऊन आपलं काहीतरी स्वतःचं काहीतरी करायचं असं ठरवलं, स्वतःचा बिझनेस. आणि मग आम्ही हे हॉटेल आम्ही चालू केलेलं 2022 साली. मी कॉलेजला ह्याच्याबरोबरच होते, MCAच झालं आहे. आदित्य बिर्लाला मला ठाण्यामध्ये होतं, मी जॉब केला 1 वर्षभर. आमचं लव्ह मॅरेज आहे, तर आम्ही दोघांनी ठरवलं की स्वतःचाच बिझनेस करायचा. कारण का शहरात राहायचं, परत तिथे फ्लॅट घ्यायचा सगळं आणि हे करायचं, परत मुलं झाली की त्यांना सांभाळायला परत अजून एक हे. त्यापेक्षा स्वतः केलं की मुलं पण आता आमच्याबरोबरच इथे असतात, ते आपोआप शिकतात आमच्याबरोबर. आता म्हणजे लहान मुलगा आहे तो सुद्धा पोळ्या करायला जातो, एवढं त्याला म्हणजे आवड आता अशी आपोआप निर्माण होते. त्यामुळे इथे झालं, इथे आलो आम्हाला. तर म्हणजे ह्या गोष्टीचं असं हे नाही झालं की आम्ही का असं शहर सोडून इकडे आलो, ह्या गोष्टीचा आम्हालाच नाही. प्रॉब्लेम्स आहेत गावामध्ये की मॅनपॉवर कमी आहे, मग आपलं ते मॅनेज आपणच करायचं, आपलं स्वतः इथेच उभं राहायचं. आम्ही जे ऑर्डर केलं होतं हे आहे भाजणी वडे. भाजणी वड्यांबरोबर दिलं होतं दही आणि हे आहे घावणे. तर आम्ही 3 घावणे ऑर्डर केले, एक तर भाजणी वडे ऑर्डर केले आणि त्याच्यात आईने तर एक भजी ऑर्डर केली. इतर सांगेल की सगळ्यांची चव अतिशय उत्तम आहे आणि तुम्ही एक वेळेस नक्कीच या. आणि इकडचे जे पण कोकणातले पारंपरिक पदार्थ आहेत त्याची चव इकडून एक वेळेस नक्कीच घ्या, खूप छान. तर गणपतीपुळेहून मी आता जस्ट बाहेर पडलो आहे आणि गणपतीपुळेहून बाहेर पडल्यानंतर हा चौक तुम्हाला माहिती असेल. या चौकातून जो सरळ एक रस्ता जातो हा मागे जातो तुमचा मुंबईकडे, साताराकडे, आणि हा सरळ रस्ता जातो तुमचा गणपतीपुळे. इकडून जर तुम्ही उजवीकडे जर वळालात तर तो रस्ता जातो रायगडकडे. आणि एक्झॅक्ट हे 2 जे रस्ते आहेत याच्यात कधीच कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही या रस्त्याने सुद्धा रत्नागिरीला जाऊ शकतात, मेन हायवेने जो की आहे मुंबई कोकण. आणि या रस्त्याने तुम्ही समुद्र मार्गाने म्हणजेच रत्नागिरी साईडने निवती, त्याच्यानंतर देवबाग, तारकर्लीकरता तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता. या रस्त्याचा फायदा असा आहे की इकडून आपल्याला भरपूर सारे सीन्स बघायला मिळतात, भरपूर सारे असे चांगले नजारे बघायला भेटतात. गणपतीपुळ्यापासून अगदी 2च मिनिटावर आलो आणि समोर बघतो तर काय एक सुंदर असा पॉइंट. इकडून गणपतीपुळेहून जोपर्यंत मालवणपर्यंत जाईल रस्ता हा संपूर्ण असाच असणार आहे जो समुद्राच्या मार्गाने असणार आहे. आणि म्हणून तुम्ही बऱ्याच वेळेस माझ्या तोंडून ऐकलं असेल की कोकण कोस्टल, जे की माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे, जे की माझं सगळ्यात आवडती राईड आहे आत्तापर्यंतची. तर अगदी गणपतीपुळ्याच्या जर जवळच कोणतं सुंदर असं जर बीच असेल तर ते म्हणजे आरेवारे बीच. मी आता जस्ट 5 ते 10 मिनटाच्या थोडंसं पुढे आलो आहे गणपतीपुळ्यापासून आणि तुम्ही माझ्या मागे जे बघतायत ते आहे आरेवारे बीच, जे माझ्या आवडत्या बीचपैकी एक बीच आहे, जे की खूप क्लीन, सुंदर, स्वच्छ बीच आहे आणि शांत बीच आहे. सध्या तर आता इकडे काहीही गर्दी नाही आहे,
पण तुम्ही जर सीझनमध्ये आला तर तुम्हाला बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळते. इकडे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहे, स्कुबा डायव्हिंगसुद्धा आहे. तुम्ही हे सगळे स्पोर्ट्स पण इकडे करू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गणपतीपुळ्यापासून अगदी 4 ते 5च मिनटाच्या अंतरावर. तर त्याच्यामुळे तुम्ही जर गणपतीपुळ्याला आलात तर या बीचला एक वेळेस नक्कीच व्हिजिट करा. या कोस्टल रोडने ना जाण्याची मजाच ती आहे. तुम्हाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक वळणावर एक नवीन असा मस्त पॉईंट बघायला मिळतो आणि हा समुद्रकिनारा सतत तुमच्या सोबत असतो. समुद्रात असलेल्या या लहान लहान छोट्याशा रंगीबेरंगी ओढ्या मला लहानपणापासून खूप आवडतात. आरेवारी बीचपासून जरा पुढे आलो तिकडे एका गावात छोट्याशा एका होड्यांच्या कारखान्याला आम्ही भेट दिली. या होड्या कोणत्या लाकडापासून बनतात, एक होडी बनवायला किती वेळ लागतो, कारागीर कसे काम करतात, हे सगळं बघताना खूप छान वाटत होतं. कशेळीच्या जवळ आलो होतो आणि जसं ते पेट्रोल पंपवर काकांनी सांगितलं होतं की पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक महाकाली रेस्टॉरंट लागेल, तिकडे थांबा कारण की तिकडे घरगुती जेवण मिळेल. तर याच मालवण रस्त्यावरच आपल्याला कशेळीच्या जवळ हे महाकाली रेस्टॉरंट आहे. तर बघूया आता इकडे जेवण कसं आहे, कारण की आज आपल्याला खायची आहे ती म्हणजे मच्छी आणि आपण आज दिवसभर फिश खाणार आहे. त्याच्यामुळे चला अगोदर गरम गरम मस्त जेवण करू आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू करू. तर एकंदरीत जेवण छान होतं आणि इकडचा परिसर पण सुंदर आहे. म्हणजे जे आम्ही सी फूड वगैरे खाल्लं ते पण एकदम बेस्ट होतं. आई व्हेज कसं होतं? एक नंबर व्हेज पण चांगलं होतं ना? छान. व्हेजमध्ये पण सगळ्याच ज्या भाज्या होत्या जसं वांग होतं. व्हेजमध्ये काय काय होतं अजून? वांग आणि चण्याची भाजी. मला चण्याची वांगे नाही भाजी. खायचे ना. हां, आईला वांगे नव्हते खायचे तर चण्याची भाजी वगैरे होती, ती पण मस्त होती. तर कशेळीच्या जवळ एक पेट्रोल पंप आहे लेफ्ट साईडला. तिकडून जस्ट 2 मिनिटावर आले ना तर तुम्हाला राईट साईडला ही खानावळ मिळेल. आणि तुम्ही जर तारकर्ली किंवा देवबागला वगैरे जाताय तर या खानावळला एकदा नक्कीच या. तर मी आता जवळपास कशेळीच्या 4 ते 5 किलोमीटर पुढे आलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघतायत किती मस्त असा पॉईंट आहे. आपण त्या समोरच्या ब्रिजवरून जाणार आहे आणि हा पण संपूर्ण जो रस्ता आहे ना हा मस्त असा समुद्राच्या किनाऱ्याने आणि याच्याचमुळे मला कोकण कोस्टल लाईन खूप जास्त आवडते. माझ्या प्रत्येक शब्दात किंवा जर मला कोणी कधीही विचारलं की तुझं आवडतं ठिकाण कोणतं तर माझं नेहमी कोकणच असणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कोकणला जाताना कोकण कोस्टल लाईन. जे सकाळी जवळपास मी गणपतीपुळ्यापासून प्रवास चालू केला आहे आणि गणपतीपुळ्यानंतर आरेवारे बीच, त्याच्यानंतर रत्नागिरीनंतर केळशी आणि मी आता जातोय ते म्हणजे निवतीला देवबागकडे. तर हा जो संपूर्ण रस्ता होता हा समुद्र किनारपट्टीचा होता आणि याच्या प्रत्येक 2-2 मिनिटाला आपल्याला अशा सुंदर व्ह्यू बघायला मिळतात. इकडे प्रत्येक वेळेस आपल्याला थांबायची इच्छा होते आणि इकडे फोटोज क्लिक करायची इच्छा होते. आम्ही भरपूर सारे फोटोज वगैरे इकडे मस्त क्लिक केले आणि आता परत निघालोय. पण खरंच निघायची इच्छा होत नाही. एक पॉईंट असा आहे ना की इकडून खरंच निघायची इच्छा होत नाही. आणि त्यानंतर जवळपास एक 4 ते 5 तासाचा प्रवास करून रात्री सुमारे 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही देवबाग बीचला पोहोचलो. हे आहे तर मालवणचं मार्केट आहे इकडे. तर आम्ही चल बाई तर इकडे आम्ही हा बॉक्स घेतला जो फिश ठेवण्याकरता आणि मसाले वगैरे घेतले थोडेसे. आता आपण समुद्रकिनारी जाऊया. जवळपास एक 1.25 किलोचा हा सुरमई घेतला आहे आणि त्याच्यानंतर तर पॉपलेट वगैरे घेतले. मस्त एकदम फ्रेश मच्छी आहे आणि समोर इतर तारकर्लीचा मालवणचा समुद्र किनारा आहे. हे तर संपूर्ण मागे जे दिसतं आहे मार्केट आहे आणि आपण आता इतर बॉक्स वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर स्टोअर करून आपण जिकडे थांबलो तर तिकडे आपण याला बनवू. तर फायनली आम्ही आता पोचलो आहे देवबाग बीचला. देवबाग बीचच्या एकदम एंड पॉईंटला आहे मी आणि इकडे आम्ही एक गणगौरी रिसॉर्ट आहे तर इकडे रूम घेतला आहे. ॲक्च्युली कोकणा साईडला गणपती जोपर्यंत असतात तोपर्यंत हे लोक त्यांचे जे हॉटेल्स वगैरे आहेत तर ते मेंटेनन्स करता काढतात आणि ते मोस्टली बंद ठेवतात. तर त्याच्यामुळे इकडे आम्हाला पटकन हॉटेल नव्हतं भेटत आणि त्याच्यामुळे जरा लेट झालं. आम्ही मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरून फिश घेतले होते जे की सुरमई आणि पापलेट. तर आम्हाला आता असं झालं की काकांनी आम्हाला त्यांचं किचन यूज करायला दिलं, क्लीन वगैरे केले आणि आता तिकडेच फिश वगैरे बनवायला घेतले. आपला स्वतःचा एक शेगडी छोटीशी तर ती शेगडी आपण आता इकडे लावू आणि मस्त मच्छी वगैरे तर फ्राय करणार आहे. कारण की आजचा प्रवास आहे ना तो संपूर्ण कोस्टल लाईनने झाला, सिंगल रोड होता त्याच्यामुळे बराच वेळ लागला. तर इकडे मस्तपैकी अशी मच्छी फ्राय होते आणि आम्ही आता तर मस्तपैकी मच्छी खाणार आहे आणि खूप जास्त भूक लागली आहे. तर मस्त असा परिसर आहे जो सकाळी तुम्हाला म्हणजेच पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. हा पूर्ण असा एक छोटासा वाडा आहे आणि मागे तर इकडे तर समुद्र आहे, इकडे पण समुद्र आहे. आता आपण जिकडे थांबलो आहे हा सेंटरचा भाग आहे आणि याच्या दोघे पण साईडला इकडे तर खाडी आहे आणि इकडे तर समुद्र आहे. तर हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉग म्हणजेच याचा जो पुढचा ब्लॉग आहे त्याच्यात बघायला मिळेल. आशा करतो की हा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, कॉमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.